कुणबी प्रमाणपत्रांवरून जरांगे सध्या प्रचंड आक्रमक झालेत। मंत्री बावनकुळेंवर जरांगेंनी जोरदार टीका केली। 29 ऑगस्ट नंतर बावनकुळेंना मराठा काय ते कळेल, मराठ्यांनी 29 ऑगस्टला अंतरवालीमध्ये यावं असं जरांगेंनी म्हटलंय। सांगली दौऱ्यावर असणाऱ्या मनोज जरांगे यांनी कुणबी नोंदी रद्दवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जोरदार त्यांच्यावर त्यांनी टीका केली। तर मराठा बांधवांना 29 ऑगस्टला चलो अंतरवाली सराटीची हाक देत हे आंदोलन निर्णायक राहील असा निर्धार जाहीर केला आहे। विचार करा ना थोडा। बावनकुळे मराठ्यांचा वाटोळा करायसाठी तुमच्या डोळ्यात एकटा काम करतोय। तुमच्या नाकावर टिचून त्यांनी मराठ्यांच्या नोंदी रद्द केल्या। अरे तुम्ही जाहीरपणाने म्हणायला पाहिजे होतं, बावनकुळेने केलेली चूक तुला आम्ही माफ करणार नाही, तुझ्या मागा लागू जाहीरपणाने मंत्र्यांनी सांगायला पाहिजे। एक बोलत नाही। मतदानाच्या दिवशी दारात आपल्या आजीच्या पाया पडतेन, आज्याच्या पडतेन, बापाचं धोतर धुवून आणतेन। त्या दिवशी यांचे बुटडत चाटायची तयारी मराठीची। आज कुठे गेले? जरांगेंच्या या सांगली दौऱ्यासंदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी आपल्याबरोबर थेट सांगलीमधून जोडले गेलेत। सरफराज, एकंदरीतच काय मनोज जरांगे यांनी आवाहन केलेलं आहे आणि संघर्षाची पुन्हा एकदा आता हाक दिलेली आहे? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरलेले आहेत। पश्चिम महाराष्ट्राचा त्यांचा दौरा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि आता ते सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। काल रात्री त्यांचं सांगली जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि आटपाडी या ठिकाणी त्यांची पहिली जाहीर सभा सांगली जिल्ह्यातली पार पडलेली आहे आणि आज दिवसभर मनोज जरांगे पाटील हे सांगली दौऱ्यावर असणार आहेत। ठिकठिकाणी त्यांच्या सभा पार पडणार आहेत, गाठीभेटी जी आहेत त्या होणार आहेत। कवठेमंकाळ या ठिकाणी त्यांची आज पहिली जाहीर सभा पार पडणार आहे, जो आमदार राष्ट्रवादीचे जे आहेत रोहित पाटील यांचा मतदारसंघ आहे। त्यानंतर वाळवा तालुक्यातील जयंत पाटील यांच्या मतदारसंघातल्या बोरगाव या ठिकाणी त्यांची दुसरी जाहीर सभा पार पडणार आहे। त्याचबरोबर कडेगाव या ठिकाणी विश्वजित कदम यांच्या मतदारसंघात तिसरी जाहीर सभा पार पडणार आहे आणि या दरम्यान ठिकठिकाणी गावभेटी देखील होणार आहेत। मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांशी संवाद साधत आहेत आणि 29 ऑगस्ट रोजी त्यांनी जी चलो अंतरवाली सराटीची हाक दिलेली आहे त्यासाठी या ठिकाणी प्रत्यक्ष आव्हान करत आहेत। खरं तर कुणबी नोंदी रद्द झाल्यानंतर बावनकुळे यांच्यावर सातत्याने मनोज जरांगे पाटील हे टीका करत आहेत। त्यामुळे आजच्या या सभांमधून ते पुन्हा एकदा बावनकुळे यांच्यावर कशा पद्धतीने टीका करतात, एकनाथ शिंदे यांच्यावर देखील ते कशा पद्धतीने टीका करतात आणि देवेंद्र फडणवीसांवर देखील कशा पद्धतीने टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुणबी नोंदी रद्द झाल्यानंतर बावनकुळे असतील किंवा राज्य सरकार असेल याच्यावर मनोज जरांगे पाटलांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे, हल्लाबोल करण्यात येत आहे। त्यामुळे आजच्या या सभांमध्ये देखील मराठा बांधवांना कशा पद्धतीने ते मार्गदर्शन करतात किंवा हाक देतात आणि सरकारवर कशा पद्धतीने टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक, सरफराज धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सरफराज सनदी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।